ज्या मुली त्या ठिकाणी ग्राउंडवर जातात त्यांना काही त्यांनी मागण्या केलेल्या आहेत. ग्राउंडवर खेळताना काय काय त्यांना फॅसिलिटी असल्या पाहिजे. तर त्याचं निवेदन मी आता DG पोलिसांना पाठवलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयाशी मी चर्चा करणार आहे आणि यांचं निवेदन जे आहे त्या निवेदनावर योग्य कारवाई पोलिसांनी करावी, म्हणजे मुख्यालय DGनी करावी अशी त्या ठिकाणी मागणी त्यांची आहे. त्यावर मी कारवाई करणार आहे. काल व्यवहार सगळा रद्द झाला होता, मात्र दोन्ही पार्टीला 21 कोटी पूर्ण मुद्रांक शुल्क भरावं लागेल. मी कालही बोललो, आजही बोललो आहे की सकृत दर्शनी पहिल्या टप्प्यामध्ये जे व्यवहारामध्ये कागदोपत्री त्या ठिकाणी ज्यांनी रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी केली आहे, देवाणघेवाण करणारे जे लिहून घेणारे जे आता पेपरवर आले आहेत त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल केले आहे. बाकी हा चौकशी समितीचा भाग आहे. काल विकास खारगेजी आमचे ACS अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमलेली आहे आणि आता सारा या व्यवहाराचं जे काही आहे ते संपूर्ण चौकशी करून महिन्याभराचा वेळ दिला आहे. त्यामध्ये आमची ACS महसूल आहेत, IGR आहेत, आमचे सेटलमेंट कमिशनर आहेत, डिव्हिजनल कमिशनर आहेत. मला वाटतं ही एक मजबूत समिती आम्ही नेमलेली आहे. या समितीचा जो रिपोर्ट येईल त्यावर पुढची कारवाई होईल. असे व्यवहार महाराष्ट्रात पुन्हा होऊ नये म्हणून तुम्ही महसूल विभागातर्फे अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत का, काय सगळं? स्टँडिंग ऑर्डर्स आहे आणि कायदे क्लिअर आहे. वेगळ्या निर्देश द्यायची गरज नाही. त्यामुळे MLRC कोडमध्ये नोंदणी अधिनियमामध्ये एक बाब लिहिलेली आहे. त्या उपरही काही आमचे मुद्रांक अधिकारी गडबड करतात. मुद्रांक अधिकारी त्या ठिकाणी अशा व्यवहाराला साथ देतात. त्यांना मात्र नोकरीतून कमी केलं पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे. मीरा भाईंदर येथे 1800 कोटीची जमीन काही कोटीला लाटल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर केलेला आहे. जमीन प्रकरणातलं हे दुसरं मोठं प्रकरण असं म्हणतात. नाही, आता त्याची चौकशी पुन्हा करावी लागेल. वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे. त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी, केवळ हे लोक मीडियात बोलतात. प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना. तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल. तशी काल आम्ही बघा परवाची जी आहे घटना पुण्याची, त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे. सुमोटो मीडियानी आम्हाला प्रकरण दिलं, त्यावर आमची चौकशी नेमली, आम्हाला ते आढळलं, आम्ही कारवाई केली. 42 कोटी रुपये पुणे व्यवहार प्रकरणी भरावे लागणार आहे. या संदर्भात महसूल मंत्री म्हणून काय सांगाल? मी तेच सांगतो की प्राथमिक दृष्ट्या जे सकृत दर्शनी आम्हाला आढळलं त्यावर आम्ही कारवाई केली, गुन्हे दाखल केले. आता चौकशीमध्ये जे काही येईल, महिनाभरात चौकशी पूर्ण होणार आहे. आणि चौकशी अंती जे काही त्यामध्ये दिसेल ते आम्ही आमचं सरकार करेल. देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. अजून एका जमिनीच्या व्यवहाराप्रमाणे बोपोडी येथील एका प्रकरणात अजून काही अमेडिया कंपनीवर गुन्हे दाखल झाले नाही. आता तर आमच्याकडे एवढं प्रकरण आहे, पण अजूनही मी वारंवार सांगतो की या महाराष्ट्राच्या कुठल्याही नागरिकांना तक्रार करायचा अधिकार आहे. महसूल खात्यामध्ये, नोंदणी खात्यामध्ये जर आपल्याला काही गडबड वाटली तर मी दिवसभर मंगळवार बुधवार तक्रारी ऐकतोच. या राज्यामध्ये जर आमच्या अधिकाऱ्यांनी काही चुका केल्या असतील किंवा प्रशासनाकडून काही चुका झाल्या असतील तर सरकार ऐकायला तयार आहे. वडेट्टीवारला माझी विनंती आहे की त्यांनी मला पत्र दिलं, त्याची चौकशी करू. सर, प्रचार जो आहे तो प्रचार वेगानं सुरू झालेला आहे. आज तुमच्या 3 सभा आहे, मुख्यमंत्री कार्यकर्ता मेळावा घेत आहे, परंतु युती होणार का स्थानिक स्तरावर की स्वतंत्र लढण्याचे निर्देश दिलेले आहेत? नाही, असा कुठलाही स्वतंत्र लढा सांगितला नाही आहे. महायुतीत लढा सांगितला आहे. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुती होणार आहे. कालच माझी आशिष जयस्वालशी बोलणं झालं नागपूर जिल्ह्याबद्दल. आणि जिथे होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू, आणि मैत्रीपूर्ण लढताना कुठलाही मनभेद होणार नाही. आज मी मेळघाट, चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सुरजी या भागामध्ये दौरा करणार आहे. आणि या दौऱ्यामध्ये दोनही शेतकऱ्याला आम्ही जे जवळपास 550 कोटी रुपये दिले आहेत त्याचं वाटप चालू आहे की नाही हे तपासणार आहे. आणि आमच्या काही बैठकी आहे कार्यकर्त्याच्या. नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांचं हे सगळं पडगम वाजू लागलं. सिंधुदुर्गात एक वेगळं चित्र दिसतं. राणेंच्या विरुद्ध म्हणजे ठाकरे आणि शिंदे एकत्र दिसतात. नाही, आता त्या ठिकाणी वेगळ्या लढती आहे. त्या स्थानिक लढतीवर आपल्याला आज भाष्य करता येणार नाही, पण महायुतीमध्येच त्या ठिकाणी जावं असं आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं निश्चितपणे काही ना काही मार्ग निघेल. सर, हिंदी में आएंगे। वडेट्टीवार जी ने प्रताप सरनाईक पर 200 करोड़ जमीन का अभी एक आरोप लगाया है।
अगर वडेट्टीवार जी ने मुझे कुछ कंप्लेंट दी तो कुछ कार्रवाई कर सकते हैं या फिर चौकसी कर सकते हैं। ऐसा मीडिया से बोलने से तो नहीं होगा ना, कुछ डॉक्युमेंट देने पड़ेंगे। पुणे में जो मामला हुआ है उस मामले में मग कर्जबाजारी व्हायचा आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असा शेतकऱ्यांविषयी राधाकृष्ण विखे पाटील विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं। त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे, पण त्यांनी एक महाराष्ट्रात सध्या जे काही कर्जमाफीबद्दल किंवा 3 कर्जमाफी आपण केल्या त्यावरही शेतकऱ्यावर कर्ज होत आहे। 2 गोष्टी बघितल्या पाहिजे की शेतकऱ्यावर यानंतर कर्ज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। त्याकरता काय शासनाने करायचं, पुणे समजा कर्जमाफी झाली, आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने ते करणार आहे, पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं की पुन्हा कर्जमाफी झाली, पुन्हा कर्ज घेतलं, पुन्हा कर्ज घेतलं, पुन्हा कर्ज घेतलं। त्यापेक्षा सर्वांच्याच मनात हे आता सरकार यावर आलं आहे की अनंतर शेतकरी कर्जबाजारी होणे याकरता उपाययोजना करायच्या आहेत, त्या करणार आहोत। आणि यावेळी मात्र जी समिती आम्हाला रिपोर्ट देणार आहे तर धनदांडग्या किंवा ज्याचे इन्कम टॅक्स पेअर शेतकरी आहेत त्यांना सोडून ज्या शेतकऱ्याला खरी गरज कर्जाची आहे, कर्जमाफीची आहे, त्यांच्या बाजूने सरकार उभं राहणार आहे। सर, एक प्रश्न आहे की निधी जो आहे नुकसान भरपाईचा तो यायला सुरुवात झालेली आहे। दुसरा प्रश्न की जी समिती नेमली त्यांनी काम सुरू केलं का? 9,500 कोटी रुपये निधी खाली गेला आहे। या 8 दिवसामध्ये 1,000 कोटी रुपये प्रत्येक 3 दिवसांनी चालले आहे। संपूर्ण निधी खाली जाईल। शेवटी एवढे मोठा शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे महाराष्ट्रामध्ये, एकावेळी सर्व शेतकऱ्यांना जात नाही, पण जे काही ऑनलाईन सिस्टीम आहे त्या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाणार आहे। कुठलाही शेतकरी शिल्लक राहणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे। प्रत्येक कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री पहिल्या विषयामध्ये, मंत्रिमंडळाच्या पहिल्या विषयामध्ये हाच विषय असतो की किती शेतकऱ्यांना पैसा पोहोचला, किती राहिला, हा विषय आमचा असतो। माननीय मुख्यमंत्री आढावा घेतात आणि प्रत्येक कॅबिनेटला हे सांगितलेलं आहे कि शेतकऱ्याचा पूर्ण निधी जावा। हिंदी में बताइए सर, पुणे में जो मामला हुआ है उस मामले में 42 करोड़ रुपए भरने का आदेश दिया है, क्या बताएंगे? मैंने आपको कल भी कहा, आज भी कह रहा हूँ कि जो वहाँ हमें प्राइमरी दिखा है, प्राथमिक दिखा हुआ है कि व्यवहार करने वाले कौन है, उनके ऊपर गुना दाखिल हमने किया। उसके बाद जिनका साइन है व्यवहार में उनके ऊपर गुना दाखिल किया। अब बाकी की चौकसी का पार्ट है, इंक्वायरी का पार्ट है। हमारे ACS रेवेन्यू उसकी अध्यक्षता में सेटलमेंट कमिश्नर, IGR, डिविजनल कमिश्नर, हमारे एक डिप्टी सेक्रेटरी, 5 लोगों का हमने कमेटी बनाई है जो हाई लेवल कमेटी है। वो हाई लेवल कमेटी 1 महीना में हमारा रिपोर्ट देगी। उसके बाद सारे लोग जो लोग इसमें जो लोगों ने व्यवहार किया है और इसके पीछे कौन कौन है उसका भी इंक्वायरी हम करेंगे। हमारे ऑफिसर्स ने क्या गलतियां की वो भी ढूंढ के निकालेंगे और सब पे कार्रवाई होगी, कोई छूटेगा नहीं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।